चला मॅचला सुरू. धन्यवाद हार्दिक केणी यांचा आवाज आपण ऐकत होतात. अगदी अंतिम टप्प्यामध्ये जाऊन आपण पोहोचलेलो आहोत. शेवटचे मात्र 2 सामने लीग स्टेजचे असतील आणि तदनंतर क्वालिफायरच्या सामन्यांना सुरुवात होईल. चला प्लीज मॅच चालू करायची आहे. देवांश सेवन स्टार झाली का?
आलो चेक टेस्ट सुरुवात होईल मॅचला 30 धावांचा टार्गेट यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय पहिलाच बॉल स्वेअर पायाचा देखील 9 आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात जर आपण पाहिलं तर इथून सुरुवात होईल ती म्हणजेच 30 धावांचा टार्गेट चेस करत असताना एक्स्ट्रा मध्ये वैष्णवी रायडर्स आणि सत्वाई टॉस साठी या अगदी शेवटचा मॅच लीग स्टेजचा 20 सामने मात्र पूर्ण होत आहेत अगदी मोठी स्पर्धा अंडरआर्म रजनी क्रिकेटचा यंदाच्या अंगामातली ही आमची पहिलीच स्पर्धा असेल विकेटचं पतन गॉन एक चेंडू आणि आपण पाहतोय धावसंख्या 2 फलकावरती आहेत यावेळेस मात्र टॅप केलाय चेंडू मात्र चाललाय सीमा पलीकडे नो प्लस आपण पाहतोय या 4 म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती जर आपण पाहतोय 7 धावा धाव फलकावरती चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर या षटकात आतापर्यंत फेकून झालाय फक्त एक बॉल एक चेंडू आणि 7 धावा पुन्हा एकदा मात्र टॅप केलंय बॉलला शतरक्षक तिथे आहे चेतनचा मात्र फील्ड आपल्याला पाहायला मिळाली धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 चेंडू आणि 7 धावा फुदरलेनचा बॉल होता परंतु या बॉलचा समाचार घेता येत नाही अगदी जर आपण पाहतोय हर्ष आऊ एक वेगळा खेळाडू कमी वयात जास्तीत जास्त ज्याच्या नावाला डिमांड आपल्याला या कार्यक्रम विभागात पाहायला मिळतोय फक्त क्रिकेट नाही सर्व क्षेत्रात मात्र आपण पाहतोय एक पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र त्याचा ग्रंटिंग साऊंड आपल्याला बघायला मिळतं चेंडू पडल्यानंतर गेला हा शब्द त्याने वापरला परंतु मागे यष्टीरक्षक डीप मध्ये चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 4 धावसंख्या फलकावरती 7 इथे मात्र टॅप केलाय बॉलला आणि इथे देखील आपण पाहू शकाल फलंदाज बाद होतील का प्रश्न केला होता आणि पंचांनी देखील त्याला उचलून धरलाय गॉन वैष्णवी रायडर्स आणि सत्वाई आपण करून घ्यायचा आहे पुढच्या मॅचचा पुन्हा तुम्हाला मेसेज देतोय आपण सत्वाई विरुद्ध वैष्णवी रायडर्स यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅच आपल्याला बघायला मिळेल शेवटचा बॉल बाकी असेल या षटकात जर आपण पाहिलं पहिले 2 नो टाकले यावेळी जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँड नरम हाताने मात्र या चेंडूला दिशा दिली 18 बॉल आणि 22 ची गरज 18 चेंडू आणि 22 धावांची गरज समीर आपल्याला पाहायला मिळतात निश्चित स्वरूपात या क्रिकेटच्या स्पर्धेकडे वळत असताना समीर भगिनी समाज शाळा म्हटली की समीर यांचं नाव सातत्याने पुढे असतं अगदी आमचे वर्गमित्र आणि क्रिकेट जिथे जिथे असतं तिथे समीर यांचं नाव सातत्याने अगदी सन्मानाने घेतलं जातं एक युवा असं मात्र हे नेतृत्व समीर मात्र इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत आम्ही करतोय आमच्या या कमेंट स्टुडिओ मधून जुन्या आठवणींना उजाळा देत समीरला आम्ही पाहू शकाल अगदी शेवटच्या बाकावरचा समीर आणि आज पालघर मधला चर्चेतला समीर फरक आहे स्वतःमध्ये मात्र चेंजेस आणलेत स्वतःमध्ये बदल केलेत आणि त्यानंतर मात्र प्रसिद्धी मिळवली असा मात्र भगिनी समाज या शेवटच्या बाकावरचा आज समीर पालघर मध्ये लीड करतोय म्हणायला हरकत नाही जाऊया मॅच कडे इथे मात्र आपण पाहू शकाल सॉफ्ट हँडने खेळलाय चेंडूला आणि चेंडूला वळण दिले ऑन साइडला बघता सिंगल मिळेल या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 धावा 19 ची गरज षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं यावेळी चेंडूला मात्र टॅप केलाय क्षेत्ररक्षक चेतन अगदी आपण पाहतोय 2 खेळाडू ज्यांच्या जवळ आहेत सध्या आता शॉट प्लेयरनं मात्र हा सामना खेळतायत हा ट्रॅकरचा बॉल चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अगदी गोलंदाजाला मात्र भिरकावा देत चेंडू चाललाय सीमा पलीकडे 9+4 म्हणजे धावसंख्या 5 अर्थात धावा जाऊन त्या म्हणजे 16 14 ची गरज 15 बॉल आणि 14 ची गरज फुलरलेनचा बॉल यावेळेस देखील चेंडू जाईल समोर निघून 16 ला 4 ची जोड अर्थात धावसंख्या 20 पुढचा मॅच वैष्णवी रायडर्स आणि सत्वाई टॉस रिपोर्टिंग करायची आहे कोणाची वैष्णवी रायडर्स इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका खेळला होता धावसंख्या 20-10 ची गरज आणखी नाही लीग स्टेजचा सामना क्रमांक 19 आपल्याला पाहायला मिळतोय जो सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि यानंतर शेवटचा मॅच आपल्याला बघायला मिळेल क्वालिफायरच्या सामन्याला देखील सुरुवात होईल इथून आपण पाहतोय डायरेक्ट किक ऑन
20-20 12 बॉल आणि आपण पाहतोय ते म्हणजेच गरज आहे ती म्हणजे धावसंख्या 2ची. बंदेश आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजी मार्गावरती चेतन. यावेळी समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक मात्र खेळलाय. 24 धावा धावफलकावरती. आता जर उर्वरित आपण तपासून पाहिले तर अवघ्या 6ची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय सॉफ्ट हँडनं चेतनचा पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्पाचा होता, त्याला मात्र चौकारामध्ये कन्वर्ट केलाय. आता सॉफ्ट हँडनं मात्र खेळून काढलाय. 25 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. आता 5ची गरज. सामना क्रमांक 19 सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्यानंतर शेवटची मॅच देखील अत्यंत महत्वाची. वैष्णवी रायडर्स आणि सत्वाई यांच्यातलं द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. या पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. वाईट प्लस विन अर्थात आपण पाहतोय हा पंजा मिळाला आणि एकंदरीत विजयी संघाचं अभिनंदन. सत्वाई संघ आपण वैष्णवी रायडर्स फिल्डिंग अरेंज करून घ्या आणि सत्वाई संघाला मात्र निमंत्रण दिलंय ज्यांनी. प्रथमतः आपण पाहतोय या फलंदाजी करिता फलंदाज आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. सामन्याला मात्र होईल सुरुवात. आपण जाणार आहोत या अंतिम मॅच कडे. हॅलो चला सामन्याला सुरुवात होईल. वैष्णवी रायडर्स एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे तो म्हणजे सत्वाई. सत्वाई संघ बॅटिंग करेल. वैष्णवी रायडर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो सध्या टॉस जिंकून प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामन्याला सुरुवात करायची जास्त वेळ न घेता. चला अंपायर्स कुठे असतील तर या मैदानाच्या आतमध्ये अंपायर्स पंच. चला सामन्याला इथे स्कोरर कोणी अवेलेबल नाही. स्कोरर जर आपण असाल तर आपले स्कोरर पाठवायचे आहेत. आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र दाखल झालेले आहेत मैदानाच्या आत फलंदाजी करण्याकरिता. यावेळी फटका इंटू द गॅप मध्ये खेळलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आजच्या दिवसात एक चांगली बॅटिंग जर कुठल्या फलंदाजाने केली असेल तर यज्ञेश्वर बाळू यांचं नाव घ्यावं लागेल. कारण प्रत्येक मॅच मध्ये अगदी इम्पॅक्टफुल खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहिलंय. रजनी ज्यांनी गाजवली म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळी 6 बॉल देखील इंटू द गॅप मध्ये आणि आउटफील्डनं देखील साथ दिली ती म्हणजेच खेळाडूला फलंदाजाला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आहेत रोशन. एका बाजूला आपण पाहतो ते म्हणजेच करण आणि एका बाजूला आपण पाहतोय बाळू. नो बॉल आणि +4 धावांची जोड आपल्याला पाहायला मिळते. यानंतरच्या मॅचेस जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं क्वालिफायरच्या मॅचेसला सुरुवात होणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या त्या मॅच असतील. यावेळेस सिंगल हँडेड मात्र आपण पाहतोय पिक केला आहे आणि इथून मात्र सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14.
14 धावा धावफलकावरती आहेत. आता करंटला स्ट्रायकिंग एंडला संधी मात्र मिळते या षटकातला. जर चेंडू आपण तपासून पाहिला 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन तयार होत आहेत या समोरच्या दिशेने. आणि तिथे मात्र आपण पाहतोय मोहित क्षेत्ररक्षक आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातला. करंट साडी काही चेंडू हाताळलाय अतिशय चांगल्या पद्धतीने. मात्र इथे चेंडूची हाताळण राहिली. षटक क्रमांक 1 संपलंय आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. दुसरं षटक घेऊन गोलंदाज मोहित दष्टपुष्ट यष्टीचे गोलंदाज अगदी मजबूत बांध्याचे असे मात्र गोलंदाज मोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा बॉल मात्र वाईडनं सुरुवात. पहिलं षटक संपलं जिथे धावसंख्या 14 लागल्या. पुढील होणाऱ्या मॅचेस मात्र क्वालिफायरच्या मॅच आपल्याला बघायला मिळतील. आता वेळेचा जर विचार केला तर 4-14. येस ऑल राईट. हा बॉल मात्र वाईड. इथून मात्र आपण पाहतो एक धाव ऍडिशनल होईल. म्हणजे धावसंख्या जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं 15 आणि इथून 1 ची जोड 16 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर चला जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता इथे सुरुवात होईल ते म्हणजेच तिसऱ्या षटकाला. चांगल्या चेंडूने मात्र इथे आपण पाहतोय सुरुवात फुलरनेचा बॉल होता. अगदी ऍडजस्ट केलं होतं आणि चांगला चेंडू आहे. निश्चित स्वरूपात पंच दर्शवतात की तुम्ही बागफुटला ऍडजस्ट झालेच स्वतः. यावेळी हा बॉल स्वेअर असेल. पंचाचे दोनच समांतर. धावसंख्या 1 न भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळी हा बॉल देखील वाईड आणि या वाईड बॉलनं 27 धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी जास्त चालले. इथून मात्र सूर योग्य तो मिळवावा लागेल. चेंडू मात्र चाललाय शॉर्ट थर्ड मॅन मधून अगदी डिक्लेअर झोनकडे आणि या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच आतापर्यंत 28-28 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस वाईड +1. 28 ला 2 ची जोड अर्थात धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच ती अगदी शेवटची मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर क्वालिफायर सामने आपल्याला पाहायला मिळतील ज्याची वाट अगदी आपण पाहत होतो. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतोय 4 वाजलेले आहेत. डाऊन द ग्राउंड काय फटका खेळलाय फलंदाज यत्नेश्वर बाळू. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. या वाईट बॉलनं जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35-35. पुन्हा एकदा हा फटका देखील समोर खेळला होता आणि चेंडू मात्र इथून डॉट येतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 35 वरती 3. हा फटका मात्र अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. 39 चांगली बॅटिंग. शेवटचा बॉल या षटकात आणखीन आपल्याला पाहायला मिळेल का हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा. 1 बॉल बाकी आहे.
39 धावा धावफलकावरती. चला शेवटचा बॉल. या षटकातला 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. हा देखील समोरच्या दिशेने मात्र फटका खेळला होता आणि इथे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते 41. आता 6 बॉल उर्वरित. 6 बॉल अगदी शेवटचे आणि टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हा प्रश्न अत्यंत महत्वाचा. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र आपण पाहतोय सुरुवात केली यज्ञेश्वरनं. काय चांगली बॅटिंग यज्ञेश्वर यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली 46 धावा धावफलकावरती. बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद 50 धावांची भागीदारी आपल्याला बघायला मिळेल का? यस, 50 धावा मात्र इथे बिनबाद अशी जोडी मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहेत ते म्हणजेच यज्ञेश्वर आणि एका बाजूला आहेत ते म्हणजेच करण. चेंडूंचा खेळ फेकून झाला या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर 2 आणि धावसंख्या 50 इथे मात्र पूर्ण. हा देखील स्ट्रोक चांगला खेळलाय. 50+4 54 धावा फलकावरती. अगदी वन मॅन शो. काय चांगली बॅटिंग, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग. संध्याकाळच्या 17 पासून ज्याने एंटरटेन केलं तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या षटकात 3 चेंडूंमागे 3 चौकार ठोठावले. पुढचा बॉल अर्थात जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, व्हाईट+1 म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचते आता 56 धावा. आजच्या दिवसातला मात्र उच्च रेकॉर्ड हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फटका चांगला कॅप मध्ये आणि 56ला 4 धाब्यांची जोड होते. 60 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ फेकून झाला या षटकामध्ये 4 आणि इथे जर आपण पाहिलं तर आणखीन 2 बॉल येणं बाकी असतील. 62, 63 एक धाव मात्र एक्स्ट्रा मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा देखील चेंडू मात्र बाईट असेल. 64 64 धावा. अगदी या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आता बॅटिंग करणारा संघ अग्रेसर झालाय, पुढे सरकलाय. इथे मात्र यज्ञेश्वर यांची बॅट देखील तेवढीच चांगल्या पद्धतीने बोलली जाते. 18 चेंडू आणि 43 वरती खेळत आहेत. अगदी या षटकात शेवटचा बॉल बाकी. 18 चेंडू आणि 43 ची मात्र झंझावती खेळी. तुफान आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील फटका खेळलाय समोरच्या दिशेने. 43 आणि 47 धावा मात्र वैयक्तिक खेळल्या त्या म्हणजेच यज्ञेश्वर यानं. 6 चेंडू आणि 6 चौकार देखील त्याच्या नावावरती राहिलेले आहेत. काय चांगली फलंदाजी आणि ही फलंदाजी सातत्याने आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत असते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 संपले. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावरती. टार्गेटचं जर इक्वेशन आपण पाहिलं तर धावा 73 ची गरज. पाहूया या 73 धावा कशा जमवतील. चला मॅच चालू करायचं.
तर इथून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळालाय आणि इथून मात्र टॅप केलाय. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती 13-13 चेंडूंचा खेळ झाला. या षटकात 4 आणखीन 2 बॉल येणं बाकी असतील. 74 धावा 73 धावांचं एक भलं मोठं टार्गेट तुम्ही चेस करताय, जिथे चांगलं क्रिकेट खेळणं देखील तेवढीच अत्यंत गरजेची भूमिका असेल. चेंडू घ्या. इथे जर आपण पाहिलं तर चौकार मात्र मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडू आणि 17 वरती जाऊन पोहोचतोय. 5 चेंडू आणि 17 धावा धावफलकावरती. आता आणखीन या षटकात शेवटचा बॉल बाकी. जरी मात्र धावसंख्यांचं वाढवलं असेल प्रतिस्पर्धी संघासमोर, परंतु आता प्रतिस्पर्धी संघ देखील प्रत्युत्तर दाखल चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून चांगली राहिलेली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. पुढचा मॅच आपण ड्रॉ करणार आहोत. शिवशंभू, साई गजानन आणि देवांश. ज्या संघाची मात्र चिठ्ठी लॉर्ड्स मध्ये असेल तो 4th प्लेसला क्वालिफाय खेळेल आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर जो सामना षटकांचा, जिथे मात्र जो जिंकणार तो मात्र पॉइंट्स टेबलला टॉप करणार आहे, याची दक्षता घ्या. तर ग्रुप बी मधून 2 टीम आलेल्या आहेत. एका बाजूला आपण पाहतोय सत्वाई आणि युगांश. हे 2 संघ मात्र ग्रुप बी क्वालिफाय झालेले आहेत. हा देखील मात्र स्ट्रोक चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहतो इंटू द गॅप मध्ये. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात वजनदार फलंदाज अर्थात मोहित. हा देखील फटका चांगला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एजी जस्ट नंबर, एक अनुभवाचा खजाना घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण विक्रांत पाटील. सॉफ्ट हँड, इझिली डन. सिंगल मिळेल इथे. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात. शिवशंभू, साई गजानन आणि देवांश याचे लॉट्स बघण्याकरिता या. आपण लॉटची प्रतिक्रिया पूर्ण करणार आहोत. जी चिठ्ठी मात्र खाली राहील तिला मात्र 4th प्लेस मिळेल आणि जो सामना लागेल त्यांना मात्र आपण पाहू शकाल क्रमांक 1 साठी याची संधी मिळेल. आणि जो सामना तो 2 ओव्हरीचा असेल, ज्यामध्ये मात्र जो संघ बाद होईल त्याला मात्र परतीचा प्रवास अगदी पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल ही स्पर्धेसाठी. दांडी गुल, मागचा दरवाजा उघडा राहिला तिथून गोलंदाजाने केले शिरकाव. आणि आपण पाहू शकाल युगांश आणि सत्वाई हे संघ क्वालिफाय झालेत, ते म्हणजेच ग्रुप बी मधून. तर शिवशंभू, साई गजानन आणि एका बाजूला आपण पाहतोय देवांश हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांच्यामध्ये मात्र एक सामना हा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जो 2 षटकांचा असेल. एका संघाला बाय मिळेल, तो एलिमिनेटर खेळण्यासाठी तयार असेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता 2 षटकांचा खेळ संपलाय. कारण गोलंदाजी ट्रॅक वरती
चांगला चेंडू आणि या चेंडूला देखील तेवढा सन्मान मिळाला, फक्त केलं. आणि शुभमला आपण पाहतोय, शुभमचा हा फटका देखील चांगला आहे. आपण पाहू अगदी आखूड यश हा खेळाडू, सडपातळ बांध्याचा खेळाडू शुभमला आपण पाहतोय. स्विंग अँड मिस, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु इथून चेंडू जर आपण पाहिला तर डॉट आलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली, फुदरलेनचा बॉल, करंटचा सलगचा मात्र चौथा चेंडू डॉट. अगदी षटक जास्तीत जास्त कमी वेळामध्ये संपवण्याचा प्रयत्न करण यांचा. योग्य ती लाईन सटीक मारा. बादशीच काय यष्टीरक्षण केलंय, देखणं दिमागदार यष्टीरक्षण. मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेट जर तुम्ही खेळत असाल तर एज इज जस्ट अ नंबर. क्रिकेटमध्ये तुम्ही खेळता फक्त एक आकडा आहे, तुम्ही मात्र कुठल्या पद्धतीने अनुषंगाने हे क्रिकेटला खूप काही मॅटर करत असतं. शेवटचा बॉल या षटकातला नो प्लस वन आहेत. ओके, म्हणजेच आणखीन शेवटचा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण विक्रांत यांच्या माध्यमातून षटक संपलंय. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ. चला लॉर्ड्स बघण्यासाठी या. गोलंदाजी मार्गावरती नैतिक काही चेंडू हाताळलाय शिवशंभू. त्यानंतर आपण पाहतोय साई गजानन आणि एका बाजूला देवांश. ची प्रतिक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. लॉर्ड्स बघण्याकरिता या. जो 2 चिठ्ठ्यांचा मॅच होईल आणि जी चिठ्ठी खाली राहील ती मात्र एलिमिनेटर खेळण्यासाठी सज्ज असेल याची दक्षता घ्या. चला चल या मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी आहे. अगदी फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्याकरिता आपण ही सामना आता सध्या चालू आहे. यानंतर एक क्वालिफायच्या मॅचेसला सुरुवात होईल, ज्यामध्ये एक सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकांचा. त्यानंतर क्वालिफायरच्या सामन्याला सुरुवात. काय चेंडू हाताळलाय, पंचांनी 2 हात बाजूला केलेत, अर्थात वाईट. चला वेळ जास्त खर्च होतो एक्स्ट्रा मध्ये, गोलंदाजी हाताळू नका, कारण आता जवळपास 60 धावा जमवायच्या 3 चेंडून मागे. त्या अनुषंगाने वेळ कमी खर्च करा. पुन्हा एकदा नो बॉल. गोलंदाजाला मात्र आमचे शब्द कानावर पोहोचत नाही असं म्हणायला हरकत नाही. फुलरलेनचा बॉल तिथे मात्र आपण पाहतोय फील्ड. आणि या धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल बाकी, त्यानंतर आपण लॉर्ड्स बघणार आहोत. हा लॉर्ड्स बघण्यासाठी सगळे संघ नायक आलेले आहेत.